लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्वजणच नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहेत. माझ्या बाजूला माननीय आमदार तुकाराम कातेजी पण बरोबर आलेले आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे की गेल्या अनेक वर्षापासून इकडे एकच घोषणा व्हायची की स्मारक व्हायला पाहिजे. पण आज बघा तुम्ही, हम सब एक आहे, जय लहूजी आणि अशी घोषणा इकडे होत आहेत. हेच मला असं वाटते सत्ताकरणच्या नंतर मिळालेला त्याचा वापर या समाजाच्या घटकांना न्याय देण्यासाठी आहे. आणि हे जे प्रेरणाकारक जी लोक आहेत हे माझ्या बाजूला आहेत की ज्यांनी आम्हाला आठवते की राष्ट्रवादीमध्ये असताना आपण ते घर विकत घेतलं पाहिजे, नाही तर कोणीतरी घर घेतलं तर ते होणार नाही. त्या काळामध्ये ढोबळे साहेब होते, रमेश होता, इतर सर्वच लोक होती आणि त्यावेळी म्हणूनच ती जागा ही शाबूत राहिली आणि म्हणून ही स्मारकाची चर्चा आज या निमित्ताने होतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असताना तो निर्णय झाला आणि आज सांगण्यात आनंद होतो आहे का आज त्याची अंमलबजावणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होऊन जसं बार्टी आहे तसं आरटी एक संस्था पुढच्या काळामध्ये चिरागनगरमध्ये जिकडे त्यांचा वास्तव्य होता, जिकडे ते राहायला होते आणि त्यातून उपेक्षित समाजाला चा आवाज बुलंद करण्याचं काम, मग तो कष्टकरी असेल, कामगार असेल किंवा तळागाळातला वेगवेगळ्या समाजातला घटक असेल, मला असं वाटते त्याला खऱ्या अर्थाने आदरांजली आणि अभिवादन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेलं आहे. आणि नजीकच्या काळामध्ये एक भव्य स्मारक आणि एक संस्था हे त्यांच्या रूपाने या निमित्ताने तयार होणार आहे. आणि त्याचा एक भाग म्हणूनच सुमननगरच्या इकडे ज्यावेळी फ्लायओव्हर झाला होता त्यावेळी हा पुतळा स्थलांतर करायचा असा प्रस्ताव होता. पण त्यावेळी आम्ही सर्व अनुयायींनी आणि सर्व या समाजाच्या घटकांनी मागणी केली आणि त्या सर्वांनी मिळून घेऊन हा पुतळा इकडे राहायला पाहिजे ही भूमिका घेतली. त्यावेळी कातेजी होते, इकडचे आमदार होते, रवींद्र पवार गटनेते असताना पण असतील, आम्ही सर्व मंडळींनी इकडे जात धर्म नाही, मग त्यावेळी एकनाथ गायकवाड साहेब पण होते, त्यानंतर आमचे खासदार आदरणीय राहुल शेवाळे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यावेळी हे सुमननगरची ही वास्तू आणि हा पुतळा हा आपण कायम ठेवला आणि म्हणून त्याला नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही सर्वजण इकडे आलेलो आहोत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केलेली आहे. मंदिरातले पैसे लंपास केले जात आहेत. सिद्धिविनायकचा दाखला त्यांनी दिलेला. आता सिद्धिविनायकमध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो का त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न अनेक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो. आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आत्ताची असेल तर त्यांनी ती मग एवढे दिवस गप्प का बसले होते हाही प्रश्न निर्माण होतो आहे. परवाच्याच सभेमध्ये एकनाथ शिंदेजींनी जो मुद्दा मांडला होता, मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला वाटते विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो आहे. राज ठाकरेंनी पत्र देखील वाचून दाखवलेलं आहे, जे एकनाथ शिंदेला काही पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे. कशा पद्धतीने सिद्धिविनायक संदर्भाचं पत्र त्यांनी दाखवलेलं आहे. दानाची जी काही चोरी होती या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेनं पत्र बघा, दानाची जी चोरी होते त्यासाठी सक्षम रीतीने काही उपाययोजना सदा सरवणकरजींच्या नेतृत्वाखाली विद्यमान असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेण्याचं काम केलेलं आहे. कर्मचाऱ्यांकडनं हे अशा गोष्टी होत आहेत का आणि म्हणून तो आरोप सिद्ध करण्याच्या अगोदर काहीतरी सुव्यवस्था व्हायला पाहिजे ही भूमिका ही त्यांनी स्वतः घेतली आणि म्हणून अनेक कर्मचाऱ्यांची पण नाराजगी ओढून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणजे सदा सरवणकरांच्या नेतृत्वाखाली आता असलेले जे विश्वस्तांनी हे बदल केलेले आहे. म्हणजे हे बदल केले नसते तर ह्याचा अजून व्याप्ती कदाचित वाढली असती. तर मला असं वाटते सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे की त्यांनी या उपयोजना केलेल्या आहेत, ते होऊ दिलेलं नाही आहे आणि थांबवलं आहे. तर मला वाटते एका बाजूला राज ठाकरे साहेबांनी त्यांचं कौतुक करायला पाहिजे होतं की बा हे विश्वस्तांनी हे गोष्ट नजरेत आल्यानंतर त्याची दखल घेतलेली आहे. पण मला वाटते त्यांचा वेगळं राजकीय जर त्याला वळण लावण्याचं काम जर करत असेल तर मला वाटते भक्तजनांवरती आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतो. राम मंदिरात चोरी होते मात्र सरकारमधील एकही व्यक्ती बोलायला यावर तयार नाही असं देखील बोलायची गरज काय, कारवाई करायची गरज आहे आणि ती कारवाई आपण करतोय आणि म्हणून ते प्रकरण त्या इकडच्या असलेल्या राज्य शासनाने CID आणि SIT चौकशी केली. आता वेळ प्रसंगी CBI पण करायची तयारी ही होती आणि तुम्ही बघितलं असेल की त्यात अनेक उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारने देखील आणण्याचं काम केलेलं आहे. साठ्यांची आज जयंती अत्यंत उत्साहाने थाटापटाने अण्णाभाऊ साठेंना ही जयंती आज अभिवादन करण्यासाठी आज सुमननगरला अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यासमोर अत्यंत
थाटामाटाने जयंती साजरी करण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते स्वतः खुद्द आठवले साहेब या ठिकाणी येऊन अण्णाभाऊंना अभिवादन करतात. आज अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहोत. अण्णाभाऊंना हार अर्पण करत आमची ही मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. त्याचा यावेळेला पुन्हा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. आणि निश्चितपणे बौद्ध महार आणि मातंग समाज यांची एकजूट या महाराष्ट्रामध्ये कायम राहील. वर्गीकरणाच्या नावाखाली जरी फूट पाडण्याचा काही शक्ती प्रयत्न करत जरी असले तरी ही फूट पडणार नाही आणि मातंग आणि बौद्ध समाज एक राहील अशी आज आम्ही अण्णाभाऊंच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे हा वारसा अण्णाभाऊंचा वारसा आंबेडकरी चळवळ निश्चितपणे पुढे नेईल. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आणि मोठ्या प्रमाणावरती समाज बांधव या ठिकाणी आदरांजली अर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच अण्णाभाऊ साठेंच्या एका स्मारकाचं भूमिपूजन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते चिरागनगर घाटकोपर या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि दुपारी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह याच्याही नूतनीकरणाचं या ठिकाणी कालच त्याचं लोकार्पण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण, एक प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती समाज बांधव या ठिकाणी आपल्या आदरांजली याकडनं अर्पित करण्याकरता आलेले आहेत. उत्तम राज ठाकरेंनी भाषण केलं आहे आणि आरोप केले आहेत आणि काही बोलले. याच्यात नवीन काय? याच्यात काही नवीन आहे का? ते रोजच बोलत असतात. आणि जो व्यक्ती घरामध्ये बसून स्टेटमेंट करतो, आपल्याच कार्यकर्त्यांना एकत्र जमा करतो आणि त्यांच्यासमोर काहीतरी भाषण करतो, जे आता काही थोडेफार राहिले आहेत त्यांच्यासमोर, तर या अशा व्यक्तीची क्रेडिबिलिटी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य झालेली आहे. ते एक फक्त मिमिक्री आर्टिस्ट म्हणून राहिलेले आहेत, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून राहिलेले आहेत. आमचा उलटा सवाल आहे ना त्यांनी 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते. त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे. माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना. आणि त्यामुळे स्वतः पहिलं काय केलं हे सांगायचं नाही, त्याच्या उलट गेल्या 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या, त्या स्किल इंडिया असतील, स्टार्टअप इंडिया असतील, स्टँडअप इंडिया असतील, त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अनेक लाखो युवकांना या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम झालं आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये ज्या MSMEs रजिस्टर्ड आहेत त्याचा आकडा डबल झालेला आहे. या MSMEs काय आहेत तर आपले युवक आणि युवती शिकून ज्या वेळेला बाहेर पडतात त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे स्थापन केले. ते उद्योगधंदे स्थापन करण्याकरता सरकारने त्यांना मदत केली. स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियासारख्या योजना राबवल्या. त्या योजनांमुळे आज MSMEsचा जो आकडा आहे तो वाढलेला दिसून येतोय. भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे या मेरिटच्या मुद्द्यांवरती राज ठाकरेंनी माझ्याबरोबर डिबेट करावी अशी माझी त्यांना चॅलेंज आहे. फालतू इकडे तिकडे कोणाची तरी ॲक्टिंग करायची, काहीतरी मिमिक्री करायची, हे करण्यापेक्षा मुद्द्यांवर, आकड्यांवर आणि मेरिटवर राज ठाकरेंनी डिबेट करावी ही माझी राज ठाकरेंना चॅलेंज आहे. आणि मराठी माणसाचा ज्यांना पुळका आला आहे त्यांना मी पुन्हा एकदा चॅलेंज देतो की आपल्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये राज ठाकरेंनी घेऊन दाखवावंच. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये जो व्यक्ती, असा एक व्यक्ती आणि असं एक उदाहरण आहे जी मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदारांनी त्यांची साथ सोडली, त्यांनाच त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं, चिन्हही गेलं, पक्षही गेला. अशा व्यक्तीकडे रोज टीका करण्यापेक्षा दुसरं काम काहीच राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते टीका करतायत. त्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं, घराच्या बाहेर किती वेळा पडले, मंत्रालयामध्ये किती वेळा गेले, याचा तपशील द्यावा.
किंवा या मुंबई शहरामध्ये मुंबईकरांकरता 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला ते सत्ता राबवत होते त्यावेळेला मुंबईकरांकरता केलेलं एक काम उद्धव ठाकरेंनी दाखवावं, हे माझा उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे. अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे. ते म्हणतात की अमित शहा हे स्वतःच्या सरकारचे विरोधक आणि जनक आहेत असं म्हणतात. ज्या व्यक्तीने 6 ऑगस्ट 2019ला आर्टिकल 370 खारिज करून खऱ्या अर्थानं काश्मीरला भारताचं अविभाज्य अंग करण्याचं काम केलं, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार केलं. या भारताला 100% नक्सल मुक्त ज्यांनी केलं आणि ज्यांनी या देशाच्या बाहेर राहणारे जे प्रताडित अशा प्रकारचे जे हिंदू, बौद्ध, जैन, शीख जे आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा कायदा या संसदेमध्ये आणला, त्यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकीच नाही. काँग्रेस पक्षाकडे खोटं बोलणे, फेक नरेटिव्ह पसरवणे, दिशाभूल करणे, अराजकता निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणं करणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलं काम राहिलेलं नाही आहे. या अशा प्रकारच्या प्रोटेस्ट करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाची ज्या वेळेला सत्ता या देशामध्ये होती, या महाराष्ट्रामध्ये होती, त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने या देशाकरता, महाराष्ट्राकरता काय काम केलं हे त्यांनी दाखवावं. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगतो, विरोधी पक्षातले सर्व नेते, मग ते राहुल बाबा असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा अन्य कोणी असतील, हे मेरिटवरती आर्ग्युमेंट करतच नाही आहेत, हे मुद्द्यांवरती बोलतच नाही आहेत. कारण मुद्द्यांवरती बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही तपशील नाही आणि त्यामुळे दिशाभूल करायची, फेक नरेटिव्ह पसरवायचा, खोटं बोलायचं, मिश्किलपणे बोलायचं, या अशा प्रकारचेच काहीतरी उद्योग हे लोक सगळे करत आहेत. परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा जुहू चौपाटीवर येतोय हे खरं आहे, परंतु आलेला कचरा रोज मुंबईची महानगरपालिका साफ करते हेही तितकंच खरं आहे. परंतु आज साफ जरी कचरा केला तरी दुसऱ्या दिवशी भरतीमध्ये पुन्हा तेवढाच कचरा समुद्र बीचवरती फेकतोय, तो पुन्हा कचरा महानगरपालिका साफ करते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचा कचरा महानगरपालिकेने जुहू बीचवरती जमा करून हा डम्पिंग ग्राउंडला पाठवलेला आहे, परंतु अजून नवीन कचरा येतोय. येणाऱ्या काळामध्ये हा नवीन कचरा समुद्र किनाऱ्यावरती येऊ नये याकरता मुंबई शहरातले नदी नाले ज्या ठिकाणी समुद्राला मिळतात त्या ठिकाणी ट्रॅश बूम्स लावण्याची मागणी ही आम्ही केलेली आहे. महानगरपालिकेने ती स्वीकारसुद्धा त्याचा केलेला आहे, त्याचं ते टेंडर काढत आहेत. काही ट्रॅश बूम CSRमध्ये नेदरलँडची एक कंपनीसुद्धा लावते आहे, याचं काम लवकरच सुरू होणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा कचरा समुद्र किनाऱ्यावर येऊ नये. कारण हा कचरा कुठला कचरा आहे, जो नदी नाल्यांमध्ये फेकलेला कचरा समुद्रात वाहून गेला तो भरतीच्या वेळेला समुद्र पुन्हा समुद्र किनाऱ्यावरती फेकतोय, तो कॉर्पोरेशन साफ करते. परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण न होण्याकरता ट्रॅश बूम्स लावण्याचं टेंडर हे महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात येत आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.